नमस्कार. सप्तरंग यूट्यूब चॅनलमध्ये सर्व रसिकांचं स्वागत. 19व्या शतकात सामाजिक सुधारणांचा अग्रदूत ठरलेले महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित फुले हा चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित झाला. लातूर शहरातील लातूर कला मंच, विलासराव देशमुख फाउंडेशन, डॉक्टर मनोहरराव गोमारे पुरोगामी विचार मंच, सह्याद्री देवराई आणि लोकशाही उत्सव समितीतर्फे जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट पाहावा असं आवाहन केलं. त्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद आणि काही प्रतिक्रिया यांचा हा थोडक्यात वृत्तांत. साथ वो नहीं जो समय दुख झोले. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, स्त्री शक्तीचा. चित्रपटामध्ये अनंत महादेवन यांचं पहिल्यांदा इथं अभिनंदन केलं पाहिजे की इतक्या कमी अवधीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनामधले अनेक चांगले प्रसंग त्यांनी अगदी जिवंतपणे आणि अस्सलपणे टिपलेले आहेत. आणि चित्रपटाचं माध्यम जे असतं ते किती परिणामकारक असतं, या माध्यमाचा वापर करून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनामधले अत्यंत चांगले प्रसंग अनंत महादेव यांनी या चित्रपटात मांडले आहेत. यामध्ये हा चित्रपट अत्यंत परिणामकारक आणि चित्रपटाचा जो प्रेक्षक आहे त्यांच्या मनमस्तकाला भिडणारा चित्रपट आहे हे आपल्याला म्हणावं लागेल. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरचं एक महत्त्वाचं चरित्र धनंजय कीरानं लिहिलं आणि महात्मा ज्योतिबा फुले यांवर अनेक चरित्र ग्रंथ लिहिले गेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनामधले अनेक प्रसंग आहेत. हे सगळे प्रसंग इतक्या कमी अवधीच्या चित्रपट माध्यमामध्ये आणणं फार कठीण आहे, फार जिकरीचं काम आहे. पण महात्मा ज्योतिबा फुल्यांचा पट जो आहे हा पट कुठेही विस्कळीत न होता हा संपूर्ण पट त्यातले अत्यंत कडीचे प्रसंग या चित्रपटामध्ये अनंत महादेवांनी आणलेले आहेत. आणि हे प्रसंग मांडत असताना चित्रपट माध्यमाचा पूर्ण अभ्यास करून बारकाईनं ते सर्व आणलेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुल्यांची लढाई जी होती ती व्यवस्थेच्या विरोधामध्ये होती, ती काय ब्राह्मण लोकांच्या विरोधामध्ये नव्हती. तर ब्राह्मण्यवाद जो आहे त्या ब्राह्मणवादाच्या विरोधामध्ये होती. हा जो मेसेज आहे हा मेसेज या चित्रपटाने अत्यंत परिणामकारकरित्या दिलेला आहे. अनेकदा इथले प्रसंग जे आहेत मी अक्षरशः 2-3दा रडलो. हे प्रसंग अगदी भिडणारे प्रसंग आहेत. विशेषतः शेवटच्या काळामध्ये जे प्रसंग मांडलेले आहेत या चित्रपटामध्ये आणखी 1-2 गोष्टी मला आवडल्या. त्या अशा की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत सावित्रीबाई फुले होती, यांचं सहजीवन आहे. या चित्रपटामध्ये पहिल्यांदा सहजीवन आलेलं आहे की इथे कुठेही कमी नाही. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे एकत्रच आहेत, एकजीव झालेले आहेत या चित्रपटामध्ये. आणि दुसरा मुद्दा या ठिकाणी की सावित्रीबाई फुले ह्या कारुण्य संपन्न होत्या, पण कारुण्य संपन्न नाहीत, त्या विचारशलाका होत्या, त्या विजेसारख्या तडपणाऱ्या होत्या, त्या बुलंद होत्या, विद्रोही होत्या. ही जी प्रतिमा आहे बुलंद आणि विद्रोही स्त्रीची ती या चित्रपटामध्ये अगदी जिवंतपणे आली. चरित्रात अशीच होती. जे चरित्रामध्ये अभिप्रेत होतं ते सावित्रीबाई फुलेच्या रूपाने आलं. महात्मा फुल्यांचं जे काम आहे ते महात्मा फुल्यांच्या निधनानंतर पुढे घेऊन गेल्या सावित्रीबाई फुले. तर हे या चित्रपटातलं यश आहे. फुले म्हणजे केवळ ज्योतिबा नव्हे, फुले म्हणजे ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले या दोघांचा हा चित्रपट आहे. हा चित्रपट लोकांनी बघितला पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे जीवन आहे इतकं चांगलं जीवन या चित्रपटाने मांडलेलं आहे. त्यामुळे अधिकाधिक ज्या महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रागतिक विचारांच्या संघटना आहेत त्यांनी अधिकाधिक हा चित्रपट बघण्यासाठी आवाहन केलं पाहिजे आणि हा चित्रपट बघितला पाहिजे असं मला मनातून वाटतं. मी प्रमोद दांडगे, जिल्हा बुलढाणा. चित्रपट अतिशय चांगला वाटला. आजच्या युगात मार्गदर्शक, आजच्या पिढीला एकदम आदर्श वाटला तो मुलींच्या शिक्षणासाठी. मी दत्ताभाऊ करंजीकर, बहुजन मुक्ती पार्टी जिल्हा अध्यक्ष. बंधुभाव जोडणारा हा मॅसेज आहे. फिल्म एवढा भयानक आणि सत्य परिस्थितीवर आधारित आहे. हा सगळ्यांनी बघितला पाहिजे.
याच्यासाठी हा पिक्चर आपण दिवसा दाखवावं अशी आमची विनंती आहे. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी साधू गायकवाड ब्लू पॅन्थर संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतोय. हा पिक्चर फुले पिक्चर बघण्यासाठी मी पी वाटाकीमध्ये आलो होतो, पण अतिशय सुंदर साक्षात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या तोंडातून असं शब्द आल्यासारखं माझ्या अंगाला काटे होते त्यांचा पिक्चर बघत असताना. अक्षरशः डोळ्यातून दोनदा पाणी आलं. एवढं भयानक परिस्थिती ती या पिक्चरमधून दाखवली. क्रांतीवीर लहुजी वस्ताद यांचा रोल दाखवला त्याच्यामध्ये, फातिमा शेख यांचा रोल दाखवला. म्हणजे सर्व धर्म स्वभाव असा एकदम भयानक कार्यक्रम हिने काय दाखवले. हिने आजच्या पिढीला महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत कोण कार्यामध्ये होते आणि कोण सहकार्य केले, काय केले, हे मोठं योगदान आहे. आणि ही येणाऱ्या पिढीला आदर्श होईल. आणि सर्व लातूरमधल्या सर्व भीमसैनिकाला, महाराष्ट्रामधल्या सर्व भीमसैनिकाला, बहुजनाला सर्वांना विनंती आहे की पिक्चर सर्वांनी बघावा. पिक्चर बघितलो तर आपल्याला कळेल, जो शिकेल तो टिकेल. या शिक्षणासाठी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुलेंनी किती कष्ट केले, जीवनाचं रान केले, आपलं सर्व जीवन त्याच्यामध्ये घातले. हे पिक्चर आपण बघितले पाहिजे. आपल्या फॅमिली सहित, आपल्या लेकरासहित आपण सर्वांनी पिक्चर दाखवले पाहिजे. आम्ही नेहमीच वेगळे विषय घेऊन रसिकांना नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असतो. आम्हाला आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि सप्तरंग चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओत. धन्यवाद.